गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करताय तुम्ही? नैवेद्यासाठी शेवयांची खीर करते. अरे वा. माझ्या राजला खूप आवडायची खीर. या गणपतीच्या दिवसात ना मला त्याची आठवण येते. कारण सगळे 5 दिवस तो सांगायचा, आज हे कर, उद्या ते कर, आणि मी ते त्याला करून द्यायची. मी समजू शकते. पण आता आठवण काढून काय उपयोग आहे? मलाच त्याचा त्रास होतो. ताई, बापाच्या मनात असेल तर तुमची भेट नक्की होईल. अगं त्याच्या मनात असतं ना तर त्याने आमची ताटातूटच होऊ दिली नसती ग. तुम्ही प्लीज असं नका ना बोलू. या वेळेचा गणपती काहीतरी वेगळाच वाटतोय मला. वेगळा म्हणजे? म्हणजे मनात काहीतरी हुरहुर वाटतेय मला. काहीतरी वेगळं जाणवतंय, पण काय ते कळत नाहीये. तुमची ना खूप दगदग झाली आहे आणि त्यात तुम्ही सतत विचार करत असता, म्हणून होतंय असं. तुम्ही ना आज छान आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. अगं आराम कसला करतेय? किती कामं पडलीत. हा, मग मी आहे ना कामं करायला. अगं तू एकटी किती करणार? ते मी बघून घेईन. पण आता खीर सोडल्यास तुम्ही बाकी कोणतंही काम करायचं नाहीये, सगळं मी करणार. तू ऐकणार नाहीस. तुम्ही आधी माझं ऐका, मग मी तुमचं ऐकेन. नवऱ्याची वाट बघतेस? नाही, सहज पाहिलं. बरं, हा सुबू कुठे गेलाय? आरतीची वेळ झाली आपली. काय माहित कुठे गेले. हा सुबू पण ना नको त्या वेळेला कुठेतरी जाऊन बसतो. बरं, खीर झालीये, तू इथलं आवरून घे बाकीचं, मी आत आवरते. ठीक आहे. मनवा, कशी आहेस बाळा? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. तब्येत नक्की ठीक आहे ना तुमची? हो आणि औषधं घेता ना वेळेवर? हो अगं घेते. आता सगळे प्रश्न इथेच विचारणेस का? या ना आत या. या मग. अगं तुझी किती आठवण येत होती मला. मला पण तुमची खूप आठवण येत होती. कधी तर तुम्हाला भेटते असं झालं होतं. अगं मग आली का नाहीस? माहीत. तुझे आई बाबा कसे आहेत? ठीक आहे. बाबा कोल्हापूरला गेले होते पूरग्रस्तांना मदत करायला. हो, तुझी आई म्हणाली होती मला. बाकी घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. नाही नाही, पाणी नको, आधी दर्शन करते. ओके, या.
धना, आशीर्वाद नाही देणार मला? का वागलीस तू असं? आम्ही तुझ्यावर केवढा विश्वास ठेवला होता आणि तू घर सोडून निघून गेलीस. राजवीरचा तरी विचार करायचास ना. माई, असं नाहीये. हे सगळं करताना मलाही खूप त्रास झालाय. हो, पण असं वागायची काय गरज होती? तुम्हाला वाटतं तसं नाहीये. मी कोणालाही फसवलं नाही. मग असं का वागलीस? तुम्ही त्या पेपर मधल्या बातमीवर विश्वास ठेवला. मग काय करणार होते मी? जी पेपर मध्ये छापून आलेली बातमी, ती बातमी खोटी होती आणि आपल्या घरातल्यांपैकी एकानेही ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही. बातमी खोटी होती ना, मग तुला असं नाही वाटलं की येऊन आपली बाजू मांडावी म्हणून? नाही, हे सगळं एवढं त्रासदायक होतं ना की मला वाटलं आता माझ्यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. अगं, पण माझ्याशी बोलायचंच ना. मी सुद्धा तुला किती ठिकाणी शोधलं. होतीस कुठं तू? तुला एकदाही वाटलं नाही की राजवीर तुझी वाट बघत असेल म्हणून? साधना, का केलंस तू असं? परत का नाही आलीस? नाही, मी आले होते पण तू परत आली होतीस? अगं, पण कधी? आणि तू परत आलेली मला कसं कळलं नाही? कारण त्यावेळी आपली भेट झालीच नाही. म्हणजे सांग ना दादा. अरे असं कसं लक्ष नव्हतं तुझं साधना बहिणीवर? हा, आपल्या घराण्याची अब्रू मातीत मिळवली तिने. दादा, अख्ख्या गावात चर्चा आहे. आपले कामगार येऊन येऊन विचारतायत काय चाललंय, काय उत्तर देऊ त्यांना मी. हे बघ, आता तर पेपर मध्ये बातमी देखील छापून आली. बाई, तू तरी सांग काही. धनंजय, अरे काय करायचं ठरवलंयस? साधनामुळे घराबाहेर पडणं कठीण झालंय. लोक नको नको ते प्रश्न विचारून हैराण करतायत. साधनाने असं का केलं? तिचं प्रेम प्रकरण कधीपासून चालू आहे? अरे काय उत्तरं द्यायची आम्ही? आणि ही पेपर मध्ये बातमी कशी छापून आली? ते महत्वाचं नाहीये. दादा, मला हे सांग, तू काय ठरवलंयस? साधना वहिनी घरात आली तर तू तिला घरात घेणार आहेस का? नाही, मी तिला इथं उभाही करणार नाहीये. आणि कोणी विचारलं तर सांगायचं ती मेली म्हणून. राजवीरला मी सगळं सांगितलंय. तो म्हणाला त्या बाईचं मी तोंड देखील पाहणार नाहीये. त्याच्या समोर तिचा विषय नको. ती त्याच्या समोर येता कामा नये. त्याला तिच्यापासून लांब ठेवायचं. तिचा उल्लेखही त्याच्यासमोर होता कामा नये. पण दादा, तू नसताना ती घरी आली तर? अशी कशी येईल? वॉचमॅनला सांगून ठेवा ती घरात येता कामा नये. दादा, वॉचमनचं ऐकेल का वहिनी? काही झालं तरी ती बाई या घरात येता कामा नये. या घराचे दरवाजे तिच्यासाठी कायमचे बंद झालेत. मोठे पाटलाची इज्जत, मान सगळं त्या बाईने धुळीला मिळवलंय. त्या बाईची सावली देखील या घरावर पडता कामा नये. दादा, पण तू एकदा साधना वहिनीशी बोलून तरी घेशील का? कशासाठी आणि काय बोलायचंय? तिला म्हणावं, जा आपल्या प्रियकराबरोबर जे काय गुण उधळायचे ते उधळ. आता मला तिच्याशी काही घेणं देणं नाही. अगदी ती मेली तरी देखील मी तिकडे जाणार नाही.
अरे पण दादा, आणि जर का ती इथे आली तर तिला धक्के मारून हाकलून दे. जा, सांग सगळ्यांना, त्या बाईची सावली सुद्धा पडता कामा नाही या घरावर. अरे या बाईची सावली सुद्धा या घरावर पडू देणार नाही असं नवऱ्याच्या तोंडी ऐकल्यानंतर मी काय करणार होते. म्हणजे न केलेल्या चुकीची शिक्षा तू भोगलीस तर सगळेजण माझ्यावर रागावलेत ह्याचा मला राग नाही आला, पण मला वाईट वाटलं की असा कसा कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. मी समजू शकते. तू शांत हो बरं, शांत हो. माई, त्या दिवसापासून राजवीर अजूनही माझा तिरस्कारच करतो ना. हो ना माई, सांगा ना, तो माझा अजूनही तिरस्कारच करतो ना. साधना, तू आधी शांत हो बरं. झालं ते झालं. आता आपण त्याच्यावर काहीच करू शकत नाही. मला माहितीये त्याच्या मनात माझ्याबद्दल जो राग आहे ना तो कधीच जाणार नाही. माझा राज माझ्यापासून दूर गेला होता. त्याच्या मनातला माझ्याबद्दलचा राग बघून मला काय करावं कळतच नव्हतं. त्याच्याशिवाय आयुष्याची मी कल्पनाच करू शकत नव्हते. एक एक सेकंद मला एक एक दिवसासारखा वाटत होता. मनात खूप विचार येत होते, पण मी परत नाही येऊ शकले. मला आजही फक्त याच गोष्टीचं दुःख होतं की ज्यावेळी राजला माझी गरज होती त्यावेळी मी त्याच्या सोबत नव्हते. त्याला लहानाचा मोठा होताना नाही बघू शकले मी. तुझ्याशिवाय राहणं आम्हाला सुद्धा कठीण होतं. राजवीर रात्र रात्र झोपायचा नाही. तुझी आठवण काढत रडत बसायचा. आणि ऐन वयात येताना तर तू त्याच्या बरोबर नव्हतीस. त्याची खूप चिडचिड व्हायची. त्या वयात त्याला आईचं प्रेम मिळालं नाही. माई प्लीज रडू नका. प्लीज शांत व्हा. मनवा, तू ओळखतेस माहीत ना? अगं, तू मनवाला ओळखलं नाहीस? मनवा माई, तुझी तुला सांगितलं होतं ना इकडे यायचं नाही माई. मी तू का आलीस माई इकडे? राजवीर, शांत हो. अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. राजवीर, तुम्हाला मी जी गोष्ट करू नका सांगतो तीच गोष्ट का करायची असते तुम्हाला मनवा? आणि माई का आलीस तू इकडे? मी तुला सांगितलं होतं ना या बाईकडे नाही यायचं, मग का आलीस? राजवीर, मनवा बास. एक शब्द पण बोलायचा नाही आता तुम्ही. राजवीर तुम्ही मला एकदा सांगितलेलं कळत नाही का मनवा? घरी चला तुम्ही. मी नाही येऊ शकत. मनवा, तू मला शेवटचं सांगतोय, घरी चला. राजवीर प्लीज तुम्ही शांत व्हा आधी. प्लीज एकदा ऐकून घ्या. मनवा, या बाई बरोबर नाही राहायचं तुम्ही, घरी चला.
माई तू तरी सांग यांना. यांच्याशिवाय माझी काय अवस्था झाली हे कळत नाही त्यांना. त्यांना प्लीज सांग यांनी माझ्याकडे परत येणं किती महत्वाचं आहे. राजवीर, तुमच्यासाठी जसं मी घरी येणं महत्वाचं आहे ना, तसंच माझ्यासाठी तुम्ही यांचं म्हणणं ऐकून घेणं महत्वाचं आहे. मला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही मनवाणी. या बाईचं तर नाहीच नाही. माई, हा माझा राजवीर आहे. हो, हा तुझा राजवीर आहे. आणि मनवा तुझी सून आहे. राज, कसा आहेस तू? मी निघून गेल्यानंतर खूप भोगलायस ना तू. माई, मी काय भोगलंय आणि काय नाही हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे या बाईला सांगायचं आणि माझा काहीच संबंध नाही. राज, मी आई आहे तुझी. या जगात माझी कोणी आई नाहीये. राजवीर, माझी आई दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली त्याच वेळी मेली माझ्यासाठी. राजवीर, थोडं सांभाळून बोल. एका बाईशी कसं बोलायचं कळत नाही तुला? हे काय तुझं? मध्ये बोलायचं नाही सांगितलंय ना तुला. आणि तुझं आणि या बाईचं काय नाही मला माहित नाही. ते तुमच्याकडे ठेवायचं, मला नाही सांगायचं. हे बघ राजवीर, मध्ये बोलायचं नाही याचा अर्थ कळत नाही का तुला? हे बघे, तुझ्यासारख्या माणसाशी बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही. हे बघितलं माई, ही अशी माणसं आहे या बाईच्या आयुष्यात. राजवीर, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? बास झाला आता. प्लीज प्लीज थांबवा आता हे सगळं. हे थांबावं असं वाटतंय ना तुम्हाला? मग घरी चला. मी कुठेही येणार नाहीये. माई तू तरी सांगेल ना प्लीज. तुम्ही त्यांना का विचारताय? माईंनी काही बोलण्याचा संबंध येतोच कुठे? मी येणार नाही हा माझा निर्णय. आणि मी घर सोडून का आले होते तुम्हाला चांगलंच माहिती आहे राज. हे बघा म्हणा, आपले पर्सनल इश्यू मला या लोकांसमोर डिस्कस नाही करायचे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता बॅग भरा आणि चला माझ्यावर. ठीक आहे, येते मी घरी. पण माझी एक अट आहे. ठीक आहे, तुम्ही येणार असाल तर तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे मला. फक्त आत्ता इकडून चला, मला इथे नाही थांबायचं 1 मिनिट सुद्धा. मी एकटी परत नाही येणार. माझ्या बरोबर साधना आई सुद्धा घरी परत येते. बोला, आहे तुम्हाला अट मान्य? एक तर या बाईला माझी आई म्हणायचं नाही. आई म्हणून घ्यायची लायकी नाही या बाईची. आई या शब्दाला कलंक आहे बाई. मग आत्ताच्या आत्ता इथून चालायचं, आपण इथे नाही थांबायचं आहे. राजवीर, अरे एकदा साधनाचं ऐकून तरी घे. मग या बाईचा आणि माझा काही संबंध नाहीये. त्यामुळे मला नाही बोलायचं याच्याशी. मला काही इंटरेस्ट नाही. आणि तुम्हाला काय करायचंय ते करा म्हणवा. पण इथून पुढे या बाईला डोळ्यासमोर नाही येऊ देणार मी माझ्या. चल माई. अरे एकदा तरी ऐकून घे तिचं. माई चल.